तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अकोला येथील आगार क्रमांक 2 मध्ये मंगळवार 14 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून अकोला आगार क्रमांक 2 येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर आमदार रणधीर सावरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी जयंत म्हैसने, डॉक्टर अशोक सोनवणे, सीताबाई आर्ट्स कॉलेजचे प्रतिनिधी, कापशीचे सरपंच अंबादास उमाळे, अरविंद पिसोडे, आगार क्रमांक 2 चे व्यवस्थापक विठ्ठल सतरकर, देविदास बोधडे, प्रशांत मानेकर, चंद्रशेखर चराटे, हेड मेकॅनिकल बुंदे तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला ग्रामीण। नमस्कार सर। काय नाव आपलं? माझं नाव दीपक गणेश पवार, अकोला आगार क्रमांक 2 चालक। आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या अकोला आगार क्रमांकाला 5 झाडं अर्पण करतो आणि याची पूर्णपणे मी याची संगोपनाची जबाबदारी मी घेणार आहे। याकरता मी आगार व्यवस्थापक पिसोडे साहेबांना मी वचनबद्ध होतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करेन अशी माझी इच्छा आहे। लहानाचं मोठं प्रत्येक माणूस लेकरासारखंच आहे। हो, लेकरू ज्यावेळेस पैदा होते त्याचं पालन पोषण करणं हे वडिलाचं काम असते। तसंच आज तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आगार क्रमांक 2 मध्ये पिसोडे साहेब आगार प्रमुख व सहकारी यांच्या उपस्थितीत तुम्ही जे बोलले आज रोजी मी 5 झाडं लावले माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं, या झाडांचे संगोपन करणार हे पक्का ना? हा, मी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि याची पूर्णपणे मी जबाबदारी स्वीकारते। धन्यवाद। तुम्हाला वाढदिवसाच्या घावट परिवार, लोकमत देशोन्नती मातृभूमी, MCN न्यूज व अकोला जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीनं, मानव अधिकाराच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद साहेब। नमस्कार। मी अरविंद पिसोडे, आगार व्यवस्थापक अकोला 2। आज रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 78व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशानुसार एकाच ठिकाणी एकाच दिवशी सर्व बसस्थानकात आगारात वृक्षारोपण करण्यात येत आहे। त्यांच्याच आदेशाने आज आपण अकोला आगारात देखील बसस्थानकावर 50 वृक्षांचं वृक्षारोपण करत आहोत। याकरिता आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून अकोला पूर्वचे आमदार माननीय रणधीर सावरकर, तसेच सीताबाई आर्ट्स कॉलेजचे ग्रंथपाल डॉक्टर अशोक सोनवणे, कापशीचे सरपंच अंबादास उमाळे, माजी महापौर जयंत म्हैसने, उपजिल्हाप्रमुख देविदास बोधडे, विठ्ठलराव सतरकर, सरपंच कापशी यांच्यासह प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत। तसेच आगारात सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि सहभागाने आपण वृक्षारोपण करत आहोत। एवढंच नाही तर आज उपस्थित असलेले सर्व कर्मचारी त्या वृक्षारोपणाची संगोपनाची जबाबदारी देखील घेतात की हे वृक्ष आम्ही यापुढे जगवून दाखवू। साहेब, या अगोदर आपण वृक्षारोपण कुठे केले? इथंच केलेलं आहे, अकोटला केलेलं आहे आणि इथल्या आगारात देखील आतमध्ये केलेलं आहे। आणि यानंतर आता बोरगाव म्हणजे इथं एक आताच आमदार साहेबांसमोर आगार व्यवस्थापकांनी सांगितलेलं आहे की बोरगाव एक स्थळ आहे आपलं, तर तिथे भरपूर झाडाला ठरवलेलं आहे। 100 झाडं। किती वाजता किती तारखेला आहे? बोरगाव मंजूला आता तारीख पाहू। धन्यवाद साहेब, मुलाखत दिल्याबद्दल रामरतन घावट, MCN न्यूज तालुका रिपोर्टर, आभारी आहे। नमस्कार। काय नाव आहे साहेब? माझं नाव देविदास बोधडे, मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख। आज आपल्या आगारात परिवहन मंत्र्याच्या संकल्पनेतून एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त तो साहेबांना जो पूर्ण महाराष्ट्राला उपक्रम लावला झाडं लावण्याचा, त्याच्याबद्दल तुम्ही खरोखर साहेबांचं अभिनंदन करतो की परिवहन मंत्र्याच्या या संकल्पनेतून वृक्षारोपणाचं हे पहिल्यांदा एक त्यांनी सुरू केलेलं आहे। त्याचं तंतोतंत पालन आमचे आगार व्यवस्थापक पिसोडे साहेब आणि इतर विभागातील लोकांनी केलेलं आहे।
अकोला आगार क्रमांक 2मध्ये अकोला पूर्वचे आमदार साहेब व त्यांची पूर्ण टीम, त्यांच्यासोबतचे जे पदाधिकारी होते, उपमहापौर, काय नाव त्यांचं, जयंताभाऊ मसने आणि ते टीम आणि आमचे आगार व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारी मिळून हा एक शानदार उपक्रम झालेला आहे. इथं आता पुढचा टप्पा त्यांची तारीख मिळाल्यावर एक गोरबा मंजूला आम्ही साजरा करू. एवढंच आम्ही तुम्हाला आज बुजवडे साहेब, दरवर्षी या आगार क्रमांक 2मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत असते का? हो, होत असतो. आगार व्यवस्थापकांनी याच्या पूर्वीचे आगार व्यवस्थापकांनी स्वतःहून तिथं चांगलं अंदरमन केलेलं आहे. मागच्या वारीनं परिवहन मंत्र्यांनी त्याला व्हिजिट पण दिली होती. पण उन्हाळा भरपूर असल्यामुळे ते परत पाण्याची कमतरता आहे, तर पाण्याची व्यवस्था करून देऊ, पण बगीचे चांगले सुंदर करा. आणि त्याच वेळेस चर्चा केली होती. मागच्या आगार व्यवस्थापक होते भिवटे साहेब, त्या नव्यानं आलेले आमचे पिसोडे साहेब यांनी चांगला उपक्रम करून आम्ही त्या झाडाचं संगोपन करायचं सर्व कर्मचाऱ्यांनी ठरवलं. जे लावतील ते संगोपन करून दाखवू आणि आमचे पूर्ण झाडं जगून दाखवू तुम्हाला पुढच्या वेळेस सांगतो. धन्यवाद. मुलाखत दिल्याबद्दल रामरतन गौड, MC न्यूज तालुका रिपोर्टर, आभारी.